आता बातमी आहे अरविंद सावंतांनी समोर आणलेल्या कार्यकारिणीच्या व्हिडिओची। अरविंद सावंतांनी 2013च्या शिवसेनेच्या कार्यकारिणीचा व्हिडिओ सार्वजनिक केला। विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेचा निकाल देताना शिवसेनेच्या घटनेवर बोट ठेवलं होतं आणि त्यानंतर हा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आलाय। या व्हिडिओ 2013 मधला असून उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्याचा आहे आणि ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात झाली होती। हा व्हिडिओ सार्वजनिक करत अरविंद सावंतांनी प्रश्न उपस्थित केला, तर शंभूराज देसाईंनी यावर पलटवारही केलाय। निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो। निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे। शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती। त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत। माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करेन। सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या लंडनमध्ये बसलेल्या एका निष्णात वकिलानं त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या मागून एक स्क्रिप्ट लिहून दिलं। ते स्क्रिप्ट त्यांनी काल वाचलं। जे समजा काही असं काही निवड झाली किंवा घटनेमध्ये बदल झाला किंवा पक्षाच्या रचनेमध्ये एखादं नवं पद निर्माण केलं गेलं, ते विधानसभा अध्यक्षांना आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला ऑफिशियली ते कळवावं लागतं आणि तो बदल हा त्यांच्याकडनं अधिकृतपणे त्या बदलाला मान्यता स्वीकृती घ्यावी लागते। ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यामुळे आता कुठला व्हिडिओ दाखवलाय, कोणाचा व्हिडिओ दाखवलाय, तो खरा आहे का मॉर्फ केलेला, हे सगळं बघावं लागेल। जर आम्ही दिलेल्या घटना तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वाटलं नाही, अनकॉन्स्टिट्यूशन वाटत होत्या, तो 2014 निवडणूक लढवली, 2019 निवडणूक लढवली, 2014 विधानसभा लढवली, 19 विधानसभा लढवली, लोकसभा लढवली, आयोग काही झोपला होता का हो तेव्हा? हा, हे सगळं चुकीचं असं सांगायचं त्यांनी कधी पत्र दिलं का? आम्ही जेव्हा तुमच्याकडे सुपूर्द करतो तेव्हा खरं म्हणजे अगदी ट्रेड युनियनला सुद्धा त्याच्यात काय म्हटलेलं आहे हे आज या विद्वानांना कळलं। सर्वोच्च न्यायालयाचे बाप आहेत ते, त्याच्यामुळे आता बघू माननीय सर्वोच्च न्यायालय काय करतात ते। त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या लंडनमध्ये बसलेल्या एका निष्णात वकिलानं त्यांच्या सगळ्या दिग्गज माणसांच्या मागून एक स्क्रिप्ट लिहून दिलं। ते स्क्रिप्ट त्यांनी काल वाचलं, तेव्हाही ते अडकळतो त्याचं म्हणतात ना, पण पहा तुम्ही तुमचं ठरवा। आणि म्हणून त्यात निकाल दिला, न्याय नाही दिला। आणि सगळ्यात महत्वाचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशाचं पूर्णपणे उल्लंघन त्यांनी केलेलं आहे। ते फार गंभीर आहे असं मला वाटतं। एबी फॉर्म दिले ते चुकीने दिले गेले होते की बरोबर दिले गेले होते हे ठरवायचा अधिकार मला नाहीये, तो कोर्टाने पण मला दिलेला नाहीये। वन रॉंग कॅनॉट जस्टिफाय दी अदर। माझ्या समोर जे रॉंग रेक्टिफिकेशनला आलंय ते मी रेक्टिफाय करणार। जे पूर्वी रॉंग झालं असेल त्याच्याबद्दल ज्यांना दाद मागायची असेल त्यांनी जावं कोर्टात किंवा जावं इलेक्शन कमिशन। याच्या आधारेच तुम्ही एकनाथ शिंदेंना ठाकरे काढू शकत नाहीत हा निर्णय दिला? पक्षाच्या संविधानमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्या आधारावरती मी हा निर्णय दिला।